रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत निखिल कलगुटगी खून प्रकरणी मुख्य सूत्रधारासह फरारी असलेल्या चौघांना अटक। खून प्रकरणात तब्बल 17 जणांचा सहभाग। मिरजेत निखिल विलास कलगुटगी या तरुणाच्या खून प्रकरणी फरारी मुख्य सूत्रधारासह 4 जणांना पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली। खुनाचा सूत्रधार सलीम गौस पठाण, चेतन सुरेश कलगुटगी, सोहेल जमीर तांबोळी, विशाल बाजीराव शिरोळे राहणार मिरज अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत। खून प्रकरणात तब्बल 17 जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। मिरजेत गणेश तलावाजवळ 1.5 महिन्यापूर्वी पूर्व वैमनस्यातून निखिल याचा धारदार कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला होता। या प्रकरणी प्रथमेश ढेरे, सरफराज सय्यद व प्रतीक चव्हाण राहणार मिरज यांसह 2 अल्पवयीन अशा 9 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सरफराज सय्यद व चव्हाण हे 4 जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर अपहरण, खुनी हल्ला, बेकायदा हत्यार बाळगणं असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। प्रथमेश ढेरे व त्याच्या साथीदारांनी निखिल कलगुटगी यास धडा शिकवण्याच्या उद्देशाने प्रथमेश ढेरे व त्याच्या साथीदारांनी निखिल याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून केला। निखिल हा शहरात जुगार क्लब चालवत होता। या प्रकरणी शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करून प्रथमेश ढेरे, सरफराज सय्यद, प्रतीक चव्हाण, सूरज कोरे, गणेश कलगुटगी, संग्राम यादव व करण बुधनाळे याच्यासह 2 अल्पवयीन अशा 9 आरोपींना अटक केली। पोलीस तपासात निखिल कलगुटगी याच्या खुनाच्या कटात सलीम पठाण, चेतन कलगुटगी, सोहेल तांबोळी या तिघांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे। खुनाच्या घटनेनंतर तिघेही फरार झाले। खुनात प्रत्यक्ष सहभाग असलेला विशाल शिरोळे हा सुद्धा त्यांच्या सोबत फरारी होता। गेले 1.5 महिने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता, मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते। सलीम पठाण याच्यासह 4 लोणावळा येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे जाऊन ताब्यात घेऊन मिरजेत आणलं। 4 खून प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं। खून प्रकरणी आणखीन 4 नावे निष्पन्न झाली असून ते फरारी असल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रणिल किल्डा यांनी सांगितलं आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग। आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 387/2025 ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 189, 190(3)(5) त्यासोबतच संघटित गुन्हेगारीशी निगडीत असलेले कलम 111, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135 अन्वये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे। तपास सुरू असताना आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी 7 मेजर अक्यूज्ड आणि 2 बाल अपचारी हे ताब्यात तत्काळ घेण्यात आले होते। यानंतर माननीय रेंज IG सुनील फोलारी सर, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, त्यासोबत अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन टीम तसेच मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके करून यातील पुढील आरोपींचा, परागंदा आरोपींचा आम्ही शोध घेत होतो। सदर शोध घेत असताना आज आम्ही पुढील 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: सलीम गौस पठाण, चेतन सुरेश कलगुटगी, विशाल बाजीराव शिरोळे आणि सोहेल जमीर तांबोळी यांना आम्ही आज अटक केलेली आहे। यातील पुढील आरोपी तसेच इतर अजून कोणी साथीदार असतील तर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। त्यासोबतच माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये योग्य तो तपास करून योग्य कलमान्वये याचे चार्जशीट केलं जाईल।